अरे कुठे गेला तू? काय करतोय? बाहेर ये. तर आमच्या या मॉड्युलर किचन मधला हा खण काल रिकामा झालाय. ऍक्च्युली आता आमच्याकडे पाईप गॅस आहे. सो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की इथे आमचा एक सिलेंडर होता, पण आता ही जागा रिकामी झाली आहे. तर राहूचं म्हणणं आहे आजपासून हे माझं नवीन घर आहे. सो सगळा पसारा त्याने इथे बाहेर काढून ठेवलाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज हे बघितलंस का? अरे हे काय आहे? काही विचारू नको. काय करतोय राहू तू? काय करतोय राहू सांग जरा बाबाला. हे तुझं घर आहे? केव्हापासून सांगतेय मी त्याला समजावून, राहू तिथे लागेल, सफोकेट होईल. आज काहीतरी वेगळाच मूड आलाय. म्हणे हे माझं हाऊस आहे. अरे राहू तिथे कसं मावशील तू? तेवढूच आहे बघते. काय मला सगळं डिस्क्रिप्शन करून सांगितलंय काय. म्हणे हे त्याचं किचन आहे, सगळे मसाला ठेवले तुम्ही. पण जाशील तरी का? आणि दरवाजा लावल्यावर तुझा सफोकेट नाही का होणार? नाही, दरवाजा उघडाच ठेवणार. यांच्या घराचे दरवाजे नाही, यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात वाटतं. अच्छा, आणि मग आई काम कसं करणार? आई काम नंतर मी सगळे बाहेर काढणार. लागेल तुझ्या डोक्याला. लागेल इथे बाहेर ये. आणि ही काय खेळायची जागा आहे तुला का? तिथे बाहेर दिलं होतं ना हॉल मध्ये घर करून, तिथे तुझ्या कारच्या इथे, तिथेच खेळ जा. तिथे तुला परत बनवून देऊ का हाऊस? देते सगळं देते. थांब जरा. आता हे काय घेऊन आला तू? काय आहे बघू दे. तारीख ते तुझ्या घरात लावणार का तू इथे? तारीखचं काय म्हणतात त्याला? तारीखचं काय? कॅलेंडर. कॅलेंडर. आणि हे काय आहे मग? हे कशाला घेऊन आला तिथून बाहेरून? त्यांची गाडी आहे. कोणाची? बाळांची गाडी. पण तिथे तू मावतोयस तरी करावं, तुला उभं पण नाही राहता येणार आहे तिथे. आणि काय घर घर खेळतोय तिथे? ये बाहेर, बंद करू दे हे. बापरे, काय इमॅजिनेशन करेल ना, काहीच मुलांचं सांगता येत नाही. तरी काल राहून नव्हता तेव्हा मी आणि पुष्करने हे सगळं क्लीन केलंय. आज त्याच्या डोक्यात आला तो खण उघडा करून सगळं बाहेर काढून मोकळा. तू एक काम कर ना, इथे काहीतरी जड ठेव, म्हणजे त्याला ते बाहेर काढता येणार नाही. कारण आपण नसताना असतो ते उघडून काहीतरी ते एक्सपेरिमेंट करत. बघ ना, इथे खेळायचं नाही राव, बंद केलं मी. क्लोज. ओके. ओके झालं, हाऊस झाले. आता ते हाऊस. हा मग तिथे खेळ. चल चला तिथे. आई मला सगळे खेळणे. हाय बघ, हे इथे तुला देतो ना आम्ही, इथे खेळ जा. हाय बघ, हे तुझं घर. हा इथे खेळ. तिथे किचन मध्ये कधी जायचं नाही खेळायला. कुठे? ते मगाशी तू गेला होता तिथे. ओके. तिथे नको जाऊ. ओके ओके ओके. ते किचन आहे ना, आणि गॅस वगैरे असतो ना तिथे वरती. हा हे सगळं आत ठेवून देतो इथे, म्हणजे परत तो काढणार नाही. आणि अजून काहीतरी इथे जड ठेव. थांब ना, ते पिंप आम्ही आणि आई म्हणतो ना, ते आत करून टाकतो. नाही तो परत जाऊन बसेल तो तिकडे. एक खण रिकामा झाला आला लगेच. हो, त्यांना काय काही इमॅजिन करतात आणि खेळतात. पण डोकं बघ, हे इमॅजिन होणार. हो, नाही तर सरळ एक फळी लावून घेऊया आणि 2 कंपार्टमेंट करून टाकूया तिथे. असं मोकळं नको ठेवायला. लक्ष आहे त्याचं. लक्ष आहे त्याचं. परत जायचा प्लॅन आहे का? नाही ना. आता मी जरा बाहेर आलोय घराच्या. अच्छा, घराच्या बाहेर आलाय. पण घर ते आहे तुझं. हा ते घर आहे तुझं. आज आमच्याकडे गुढीपाडवा आहे. संडे, अच्छा, कॅलेंडर वगैरे लावलंय. थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. हे बघ, आज गुढीपाडवाचा तारीख आहे. गुढीपाडवा कसा? जुलै मध्ये गुढीपाडवा कुठून आला? तू इथे जुलै लावलायस. जुलै मध्ये नसतो गुढीपाडवा. गुढीपाडवा झाला. अगं आमच्या इथे खोट्या खोट्या तसा गुढीपाडवा. अच्छा, खोटा खोटा आत्ता आहे का? पण मी काय म्हणते, उद्या 1 तारीख आहे. मी काय म्हणते, आजीला पराक्रम सांगितलेस का? तू काय केले किचन मध्ये येऊन? तू काय केलं सांगितलं का? घर घेतलं. किचन मध्ये घर घेतलंस तू? सगळं बाहेर काढून टाकलं. यस यस यस. तुझ्या कारचे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये ना राहू? ते बघ, ती ऑरा कार आहे तुझी. किचनचं घर नाही या. 1 तारीख. तू ये पटापट, तुला काय काय हवं मला सांग. बाळांची स्कूल आहे, सॅटर्डेला त्यांना सुट्टी आहे. बापरे, तुझ्या बाळांची स्कूल आहे ना. ये, तुला काय काय हवंय. तो पाऊस पण आला बघ. बापरे, सांभाळू ना, खाली पाणी आहे बघा. बाबा पाणी झालं पाहिजे. सांभाळून बघा. हा ये, तू सांभाळून ये. हे घे तुझ्या बच्चोंना ट्रे. हा तुझा गॅस. हे घे. मस्त पाऊस लागलाय आज. बापरे, किती दिवसांनी आला हो. पाऊस. 2 दिवस गायब होता, गरम व्हायला लागलं परत. हो.
हे घे राहू. एवढं सामान तुमच्या घरात? राहू घर छोटं आहे तुझं आणि एवढं सामान ठेवलंय सगळं भरून. तू राहणार कुठे मग एवढं सामान ठेवलंस तर? झोपणार कुठे तू? तिथेच ये. तुला अजून थोडी जागा देऊ का करून? तुझी गाडी जरा बाजूला पार्क कर. गाडी बघितलीस का? काय आज अजून एक काय सकाळी काय स्टँड लावून घेतलाय आबांकडनं गाडीला. ओ, बाई अच्छा. 2 व्हीलर आहे म्हणे माझी. कुठे? कुठे बेडरूम? बरं हे बघ असं झोपणार मी. हो ओके. आणि माझा दरवाजा रे आता त्याने रिनोव्हेट केलं घर पुढे गाडी घेऊन. हे बघ थांब दरवाजा. थांब 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 स्कूटरला लागेल गाडी. आणि या 2 गाड्या का? हा बघ हा दरवाजा. हा बघ हा मी देते थांब. हे बघ बाहेर यायचं असेल ना तसा बाजूला करायचं. ओके आता बंद आहे दरवाजा. झाला मस्त. आई मला चावी दे. कसली चावी? गाडीची द्या. बाई एकदम रिअल आहे सगळं. हा रिअल लाईफ. हा, गाडी चावी. चलो खायला हो, रावचे पराक्रम तुम्ही बघितले असतील. जरा जागा रिकामी मिळाली लगेच त्याने बाहेर काढून माझा हाऊस म्हणून तो खेळायला सुद्धा लागला. आणि खरंच हे मुलांच्या डोक्यात कधी काय येईल हे आपण सांगू शकत नाही. काहीतरी वेगळंच इमॅजिनेशन असतं त्यांचं. पण ठीक आहे त्याला आता तिथे पुष्कर म्हणाला तुला मी हाऊस करून देतो असं पुष्करने दिलंय. आणि बाकी माझं रुटीन सुरूच आहे. सकाळी नाश्ता वगैरे सगळं झालंय आणि आता लंचच्या तयारीला लागली आहे. सो गरम गरम भात लावलाय. पांढरे वाटाणे यात शिजायला लावलेत. मस्त पांढऱ्या वाटाण्याची आमटी करणार आहे. सिंपलच असा बेत केलाय. सो कामं सुरू आहेत. सध्या कडधान्य आहेत का सारखी आपल्याकडे? हा कडधान्य महोत्सव चालू आहे असं म्हणू कडधान्य शकतो. महोत्सव. हरभरे कडधान्य झाले, महोत्सव. मटकी झाली, हिरवा वाटाणा झाला, आज पांढरा वाटाणा. अच्छा. आई ग एवढी पूर्ण देऊ का? हे याच्यातलं पण घेऊ? नाही 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 छे छे एवढंच ना? अगदी अगदी कमी हे कर. मस्त पांढरे वाटाणे शिजलेत आता इथे. पांढरे आहेत का पिवळे आहेत? अरे त्याला पांढरा आणि पिवळा वाटाणा असं दोन्ही दोन्ही म्हणतात. हा तेच पिवळा वाटतोय तो. पिवळा वाटाणा. पिवळा तो वाटाणा. जेव्हा सुका असतो तेव्हा पांढरा दिसतो बघ ना आणि भिजवल्यानंतर तो पिवळा दिसतो आपल्याला. बरोबर. आज आपल्याला 2 ठिकाणी लंचला जायचंय सगळ्यांना. कुठे? राहूने अच्छा, बोलवलंय. राहूने माझं बोलवलंय नवीन का? घर आहे तिथे जेवायला यामुळे. क्या बात आहे. नवीन घराची. हा नवीन घरात मग तू करायचंच नव्हतं ऍक्च्युली. आपण बोलले मी त्याच्याकडेच त्याला गेलो मला असतो. सकाळी तरी फोन करायचा. आम्ही केलाच सकाळी आलो असतो नसता. म्हणावं. विचारतात हे का? टाकून देऊ का? इथे ठेवलंय नारळाचं. हो हो खालच्या त्या मोठ्या डस्टबिन मध्ये टाक. हा त्या टाक. सुकी खोबरं का त्याला मग? ओलं खोबरं घेतलंय ना आता. बोलस तेच हे सुकलंय. फिरवलंय. अरे सुकलेले आहे. नारळ सुकला होता. एवढा सुकला होता? हो पूर्ण हे पूर्णच ड्राय आहे हा. पूर्ण. आणि जरा मला वाटतं आई महिना झाला असेल ना आणून तो. जास्त जास्त दिवस झाले. म्हणजे राहिलाय चांगला. पण चालतो का पण मग असा? हो म्हणजे काय. तर आता इथे उसळीची सगळी तयारी चालू आहे आई आणि अंकिताची. आणि आज होणार आहे आमच्याकडे पांढरा और पिवळा वाटाण्याची उसळ. उसळ आमटी. आमटी. जरा रस्सा करणार आहोत किती हातावर. वाजता यायचंय तुमच्याकडे आता जेवायला आम्ही? तुम्ही 4:45 वाजता या. 4:45ला जेवायला दुपारचं? काय केलंय आणि जेवण मेनू काय आज? मेन्यू बनवलं की तुम्हाला कॉल करतो. अच्छा अजून काही ठरवलं नाहीये वाटतं. मग बरं आहे आम्ही इथे बनवतो. हो बरं आहे. तुम्हीच बनवा आपले. आपण घेऊन जाऊया डब्बे त्यांच्याकडे. त्यांना म्हणावं आम्हीच घेऊन येतो तुमच्याकडे जेवायला. डब्बे घेऊन जाऊया आपण. हो आम्ही एक काम करतो तुमच्याचकडे डब्बे घेऊन येतो. हे बरं आहे ना पाहुणेच डब्बे घेऊन येतो. तुम्ही तुमचं जेवण आणलेलं जेवा आणि तुम्ही आमच्याकडचं पण जेवण जेवा. पण तुम्ही काय काय देणार करणार आम्हाला? काय का बाहेरून आणणार आहे? तुमचं फेवरेट काय सांगा. आमचं फेवरेट आहे पावभाजी. पावभाजी बनवू शकतो. मग बनव. मटण आज पावभाजी हा. आम्हाला 4:45 वाजता जायचंय. 4:45 वाजता 4:45 4:45 वाजता येऊ जेवण. शकता उशिरा पण येऊ शकता. बरं चालेल येऊ. बरं. मग एक काम करतो डिनरला येतो ना तुमच्याकडे. या. चालेल ना? डिनरला किती वाजता येऊ? डिनरला 11:30 वाजता या. 11:30? हा. कुठल्या शिफ्ट मध्ये करता तुम्ही सगळे? हा नाईट शिफ्ट वाले आहेत वाटतं ते. माझ्या तेच तोंडात आलेलं तुझ्या नाईट Night शिफ्ट shift, प्रमाणे हा. तो जेवणाचंही बोलावतोय तुला. तर इथे ऑलमोस्ट आता आपली उसळ तयार होणार आहे. उसळ का आमटी? आमटी मग मिसळ सेम तसं काही. मस्तच पाऊस पडतोय. जोरात आला ना. हो मस्तच. मग अशी तरी रिप रिप पडत होता. आता चांगलाच जोर पकडलाय.
सो स्वयंपाक सगळा तयार झालाय. मस्त इथे तुम्ही बघू शकता पांढऱ्या वाटाण्याची आमटी केली आहे, गरम गरम भात, इथे खारातली मिरची आहे, खारोड्या तळल्या आहेत आणि यात दही आहे. दही झालं, दही आहे. सो मस्त दही आहे. सो पटकन आता वाढून घेते आणि आम्ही जेवून घेतो. तर आपलं एक लंच तयार आहे आणि राहू आपल्याला बोलवणार आहे ना आज जेवायला त्याच्या घरात. आपण आपल्या वेळेत करून घेऊया आणि मग तिथे मिळेल की नाही माहित नाही आणि काय मिळेल हा प्रश्न आहे. पावभाजी बघूया काय मिळेल. तर आज मस्त लंच केलंय अंकिता आणि आईने. पांढऱ्या वाटाण्याची आमटी, भात, खारोड्या आणि मिरचीचा खार. मस्त लंच आता एन्जॉय करतो. तर मस्त जेवण झालंय, ओटा वगैरे सुद्धा माझा सगळा आवरून झालाय. आणि मगाशी तुम्ही बघितलंच असेल की राहूने आज आम्हाला जेवायला इन्व्हाइट केलंय. सो तो पावभाजी करणार आहे. तर थोड्या वेळाने आम्ही आता त्याच्याकडे जेवायला जाणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. सी यू अगेन. बाय. टिंग टॉंग. दरवाजे. मी आई आणि बाबा. पावभाजी तयार आहे का तुमची? नाही अजून जेवण आहे. ओ वाव. हाय बेबी, कसा आहेस तू? मी मस्त आहे. मस्त. पावभाजी कुठतोय की काय? हो नाही. अहो हात कुठे ठेवता कढईवर? अगं जॉब करतोय. अशी गॅसवर ठेवून? आम्ही रोज तसंच करतो. वा वा, बरं आहे. मस्तच. बरं आपण घरी ना जेवून आलो.